त्या ऊसाला 48 दिवस पूर्ण झाले बघा. मी रोप लागण करून 8व्या दिवशी DVMचं एक आळवणी केलं होतं वाळवी हुमणीसाठी आणि वसंत ऊर्जाचं एकरी 1 लिटर आळवणी केलं होतं. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर मी कल्चर नंबर 1 साबळे मुकुंद साबळे सरांचं त्याच्याबरोबर 10 किलो युरिया 1 लिटर याप्रमाणे मी ते सोडलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 30 दिवस सलग मी 4 टप्प्यात 4 वेळा एकदा 10 किलो युरिया, त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 10 किलो अमोनियम सल्फेट असं सोडून बरोबर 32व्या दिवशी मी 2 DAP आणि 1 सिलिकॉन पॉलिसल्फेट हा एकरी डोस टाकला होता. सर्वसाधारण मी 45 ते 50 ग्रॅम प्रति रोपासच्या बोचाला मी ते टाकलं होतं आणि मातीने मुजवून घेतलं होतं. त्याच्यानंतर आता हे 8 दिवस पूर्ण झाले की मी त्याच्यानंतर एक ते मधल्या गॅपमध्ये म्हणजे सर्वसाधारण ह्याच्या पिरियडमध्ये एक मी चिलेशन सूक्ष्मद्रव्य बनवलं आहे, म्हणजे दुर्मिळ सूक्ष्मद्रव्य बनवलेलं आहे. ते घरी माझ्या बॅरलमधनं ते मी 20 लिटर एकरी सोडलं होतं, एकदाच सोडलं होतं फक्त. त्याच्यानंतर आता माझे 8 दिवस पूर्ण झाले तर 45 ते 50 दिवसानंतर काय करायचं आहे तर ही जी फुटव्याची उंची जेटा अहो काय कसा वाढला आहे बघा. सगळीकडचा ऊस बघा, मी एकाच ठिकाणी चांगला आहे म्हणून दाखवत नाही, असा टोटली बघा ऊस तुम्ही कसा आहे. हा म्हणणार की व्हिडिओ चांगला करतोय, आता तिथं मध्ये सशाने खाल्लाय सोडून द्याविषयी तो हा हे जे फुटवे काढले 4-5 हे जे जोमदार वाढ होण्यासाठी IBA GBA ह्याची फवारणी मी घेणार आहे. त्याच्याबरोबर ICLचं स्टार्टर गेट त्याच्याबरोबर फवारणीत घेणार आहे. आणि IBA काय करणार आहे तर ह्या जेटीची वाढ थांबवणार आहे आणि 6 GB काय करणार आहे तर फुटव्यांची जाडी वाढवणार आहे, खाली फुटव्यांची संख्या वाढवणार आहे. म्हणून मी IBA GBAची आता ही फवारणी घेणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की फुटवे कंट्रोल करण्यासाठी बरोबर पुढं नंतर 8 दिवसानंतर याला एक हलकासा डोस टाकून मी बाळभरणी करणार आहे. म्हणजे अजून फुटवे 4-5 निघते, अजून 5-6 ठिकाणी निघाले की मी एक डोस टाकणार आहे हलकासा आणि त्याची बाळभरणी करणार आहे. तुम्ही नक्की सांगा मला व्हिडिओमध्ये. प्रत्येकाची लागवड करण्याची पद्धत वेगवेगळी असते, प्रत्येकाचं टेक्निक वेगवेगळं असतं. हे मी टेक्निक केलेलं आहे, मी साबळे सरांचं टेक्निक शेड्यूल फॉलो करतोय, त्या बेतानं त्यांच्या शेड्यूलप्रमाणे त्यांचं वापरलेलं आहे. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, प्रत्येकाची लागवड करण्याची ठिकाणी पद्धत वेगळी असते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा रोज लागवडीचा कसा वाटला ते.